राज्यातील महायुती सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे। सध्याच्या राज्यातील महायुती सरकार हे असंविधानिक असल्याचा आरोप करत राज्यातील शेतकरी, युवक, बेरोजगार आणि कंत्राटी कामगार मोठ्या अडचणींचा सामना करत असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। सरकारला जनतेच्या प्रश्नांची काहीही चिंता नसल्याचा आरोप करत कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच केंद्र आणि राज्य सरकारसह मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या कारभारावरही दानवे यांनी निशाणा साधलाय। हे सरकार केवळ सोशल मीडियावर काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहे। भाऊ, तुम्ही आझाद मैदानावर आले होते। कंत्राटी कामगारांचं आंदोलन सुरू आहे, काय त्यांच्या प्रमुख मागण्या, तुम्ही त्यांना काय? 86-87 हजार कोटी रुपयाचं कंत्राटदारांचं पेमेंट थकीत आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळं काही कंत्राटदारांनी आत्महत्या केलेल्या आहे। फक्त त्यांना न्याय मिळाला पाहिजे। टक्केवारी घेऊन काम सरकारनेच वाटप केलेली या लोकांचं आणि आता यांचं पेमेंट दिलं जात नाही। मात्र मोठ्या प्रमाणात लोकांच्या समस्या आहे। मात्र मुख्यमंत्री असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो, सातत्यानं आझाद मैदानावर आंदोलन होत आहे, मात्र त्यांच्याकडे सरकार कुठलंही लक्ष देत नाही हे सातत्यानं दिसून येतं। हे सरकार असंवेदनशील आहे। जनतेच्या प्रश्नाशी यांना फक्त शो, जसा राजा तसं सगळं त्यांचं, जसे वरती मोदीजी करतात तसे खाली करतात। फक्त मोठ्या मोठ्या घोषणा, मोठी मोठी स्वप्न, 2047 आता काय ते बघत नाही कोणी। मला असं वाटतं दिखाऊ सरकार चालू आहे सगळं काम। SRA संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये घोड रोहित पवार सातत्याने मांडत आहे। 2 कोटी लोकांची नावं कुठेतरी उघडण्याचा घाट पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रात देखील होत असल्याचा आरोप सातत्यानं रोहित पवार करतात। तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही असं, माझं मत नाही असं काही। मला वाटतं जी प्रोसेस आहे ती फॉलो केली पाहिजे सगळ्यांनी, कारण 4 ठिकाणी नाव असेल तर 3 ठिकाणचं नाव तर गाळावंच लागणार आहे ना। त्याच्यावर माझं मत नाही असं काही। दुसरा एक विषय भाऊ, की मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई सोशल मीडियासाठी 25 लाख रुपयाचं निधी च्या संदर्भात टेंडर पास करण्यात आलेलं आहे। कसं पाहता तुम्ही? हे भारतीय जनता पार्टी म्हणजे शोबाजीच पार्टी आहे। फक्त सोशल मीडिया वगैरे स्वतःचे शोषा करणं एवढ्यासाठी पैसा घालतात। ते जाहिराती, अजून कर्जमाफी झाली नाही पण 20-20 कोटीचे हे, तसंच महापौरांना 25 लाख। फक्त मी तर म्हणतो 25 लाख नाही, ते 2-4 कोटी ठेवतील ते। तुम्ही विरोधी पक्षनेते असताना देखील शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने कर्जमाफीचा मांडला होता। आता देखील कर्जमाफी झालेली, मात्र कर्जमाफी झाली असली तरी मला शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही। मला असं वाटतं याच्याविषयी जास्त आपण घाई होईल मत व्यक्त केलं तर काही लोकांना होते, पण काही लोक त्याच्यापासून वंचित राहतात। मला असं वाटतं पूर्ण सरकारची प्रोसेस संपल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला बोललं पाहिजे। आणि दुसरा एक विषय, की सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू आहे पक्ष संदर्भात, त्यावर युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा संपलेला, आता सैन्य गटाचे जे आहे वकील ते करणार आहे। काय वाटते तुम्हाला, अपेक्षा आहे सर्वोच्च न्यायालयात तुमच्या बाजूने? बिलकुल लागेल, बिलकुल लागेल। एकंदरीत जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निकाल सुरू आहे या संदर्भातील जे आहे तो निकाल आमच्या बाजूनच लागेल असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाड सह संतोष मोरे, मुंबई।